नमस्कार मित्रांनो, अर्चना टीचिंग हब या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MS सेट 2026 पेपर 1 साठी अत्यंत महत्त्वाचा 2025 क्वेश्चन पेपर ॲनालिसिस पार्ट 1. जर तुम्ही असिस्टंट प्रोफेसर बनायचं स्वप्न पाहत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण पाहणार आहोत 2025 मध्ये कोणत्या टॉपिक्सवर जास्त क्वेश्चन्स विचारले गेले, टीचिंग ॲप्टिट्यूड आणि रिसर्च ॲप्टिट्यूडमधील इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स, कम्युनिकेशन, लॉजिकल रिझनिंग, ICT, हायर एज्युकेशन सिस्टीम मधील ट्रेंड, डिफिकल्ट लेवल, इझी, मॉडरेट की टफ. 2026 साठी कोणत्या भागावर जास्त फोकस करायला हवा? पेपर 1 हा सर्व सब्जेक्टसाठी कॉमन असतो आणि यामध्ये तुमचा स्कोर जास्त येणे खूप महत्त्वाचे आहे. योग्य स्ट्रॅटेजी आणि स्मार्ट प्रिपरेशन केल्यास तुम्ही नक्कीच कट ऑफ स्कोर क्रॉस करू शकाल. म्हणून नोटबुक आणि पेन तयार ठेवा, कारण हे ॲनालिसिस तुमच्या प्रिपरेशनला नेक्स्ट लेवलवर घेऊन जाणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न पहिला, जर अध्यापनाच्या चिंतनशील म्हणजेच रिफ्लेक्टिव्ह स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना रिकामी जागाच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल. फर्स्ट, वास्तविक माहिती. सेकंड, सामान्यकृत अंतर्दृष्टी. थर्ड, समस्या निराकरण क्षमता. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहेत ऑप्शन डी, फर्स्ट, सेकंड, थर्ड. म्हणजेच फर्स्ट वास्तविक माहिती, सेकंड सामान्यकृत अंतर्दृष्टी आणि थर्ड समस्या निराकरण क्षमता. रिफ्लेक्टिव्ह लेवल म्हणजे चिंतनशील स्तरावर या सर्व गोष्टीचा समावेश झालेला आपल्याला दिसून येईल. प्रश्न दुसरा, कोणत्याही प्रकारच्या निर्णयप्रत न देता एखाद्या समस्येच्या उत्तराशी संबंधित विविध कल्पनांचा शोध घेण्याच्या हेतूने एका सत्राचे नियोजन केले आहे. शिक्षक यासाठी रिकामी जागा कार्यनीतीचा उपयोग करतील. ऑप्शन ए, नाट्यकरण आणि भूमिपालन. ऑप्शन बी, प्रकल्प. ऑप्शन सी, पर्यवेक्षित अभ्यास. ऑप्शन डी, बुद्धिमंथन. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहेत ऑप्शन डी, बुद्धिमंथन, ज्यालाच ब्रेनस्टॉर्मिंग असेही म्हणतात. प्रश्न तिसरा, स्वयंप्रभा हे शैक्षणिक आशय प्रसारित करण्यासाठी समर्पित केलेले DTH चॅनलच्या समूहास दिलेले नाव आहे. सेकंड, स्वयं हे ऑनलाईन मूक अभ्यासक्रम पुरवते ज्यामध्ये प्रमाणपत्र देण्याची तसेच क्रेडिट ट्रान्सफर करण्याची तरतूद आहे. तर याचे बरोबर उत्तर आहेत ऑप्शन सी, फर्स्ट अँड सेकंड दोन्हीही बरोबर आहेत. प्रश्न चौथा, साकारिक मूल्यमापन डॅश स्वरूपाचे असते. म्हणजेच समेटिव्ह इव्हॅल्युएशन इज डॅश इन अ नेचर. ऑप्शन ए, निर्णयात्मक. ऑप्शन बी, विकासात्मक. ऑप्शन सी, नैदानिक. ऑप्शन डी, स्थाननिश्चिती दर्शक. तर बरोबर उत्तर आहेत ऑप्शन ए, निर्णयात्मक म्हणजेच जजमेंटल. प्रश्न 5, CAI चे इंग्रजी दीर्घरूप डॅश असे आहे. मीन्स CAI स्टँड फॉर. तर याचे बरोबर उत्तर आहेत ऑप्शन डी, कम्प्युटर असिस्ट इन्स्ट्रक्शन. प्रश्न 6, डॅश इज नॉट अ टाईप ऑफ रिसर्च. म्हणजे डॅश हा संशोधन प्रकार नाहीत. वर्णनात्मक, शोधात्मक, कार्यात्मक, व्यक्तिनिष्ठ. ऑप्शन ए, डिस्क्रिप्टिव्ह. ऑप्शन बी, एक्सप्लोरेटरी रिसर्च. ऑप्शन सी, कॅज्युअल रिसर्च. ऑप्शन डी, समेटिव्ह रिसर्च. तर प्रश्न 6 हा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे. हे सर्व रिसर्चचे टाईप आहेत वर आपल्याला विचारले आहे की यापैकी कोणता रिसर्चचा टाईप नाही, त्यामुळे हा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे. क्वेश्चन नंबर 7, डॅश इज द रोल ऑफ सिम्युलेशन सॉफ्टवेअर. मीन्स रिकामी जागा ही सिम्युलेशन सॉफ्टवेअरची संशोधनातील भूमिका आहे. ऑप्शन ए, प्राथमिक डेटा गोळा करणे. ऑप्शन बी, प्रयोगासाठी आभासी मॉडेल तयार करणे. ऑप्शन सी, सर्वेक्षणाचे आयोजन करणे. ऑप्शन डी, शोध निबंध लिहिणे.
तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहेत ऑप्शन बी, प्रयोगासाठी आभासी मॉडेल तयार करणे. प्रश्न क्रमांक 8, डॅश हे सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक संशोधनाचे एक सामायिक उद्देश आहे. म्हणजेच पॉझिटिव्हिस्ट अँड पोस्ट पॉझिटिव्हिस्ट अप्रोचेस. ऑप्शन ए, संशोधन प्रक्रियेमधून व्यक्तिसापेक्षता पूर्णतः काढून टाकणे. ऑप्शन बी, नवीन ज्ञानाचा शोध घेणे व इंद्रियचर घटनेला समजवून घेणे. ऑप्शन सी, वैयक्तिक मते आणि अनुभवजन्य पुराव्यावरील विश्वास यांना प्राधान्य देणे. ऑप्शन डी, संशोधन प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा डेटा वापरणे टाळणे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहेत ऑप्शन बी, नवीन ज्ञानाचा शोध घेणे व इंद्रियगोचर घटनेला समजावून घेणे. म्हणजेच टू डिस्कवर न्यू नॉलेज अँड कंट्रीब्यूट टू द अंडरस्टँडिंग ऑफ फेनॉमिना. प्रश्न क्रमांक 9, शैक्षणिक लेखन आणि संदर्भासाठी DOI या शब्दाचा अर्थ डॅश असा आहे. ऑप्शन ए, सोर्सीय दस्तऐवज. ऑप्शन बी, माहिती निर्देशिका. ऑप्शन सी, डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर. ऑप्शन डी, डेटाबेस एकात्मिकीकरण. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहेत ऑप्शन सी, डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर. प्रश्न 10, डॅश हा शब्द इतरांच्या कल्पना, शब्द किंवा कार्यास श्रेय देण्यासाठी संशोधकाच्या नैतिक दायित्वाचा संदर्भ देण्यासाठी वापरतात. ऑप्शन ए, ऋणनिर्देशक. ऑप्शन बी, साहित्यिक चोरी. ऑप्शन सी, लेखत्व. ऑप्शन डी, विशेषता. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहेत ऑप्शन डी, विशेषता मीन्स ॲट्रिब्युशन. अशा प्रकारे आपण आज 10 क्वेश्चन पाहिलेले आहेत. जर या 10 पैकी तुमचे 7 पेक्षा जास्त प्रश्न तुम्हाला कॉन्फिडेंटली येत असतील तर तुमची तयारी योग्य दिशेने चालू आहे. तुमचे आन्सर्स खाली कमेंटमध्ये नक्की लिहा की 10 पैकी किती क्वेश्चन्स बरोबर आले आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या MS सेट मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. पुढच्या पार्टमध्ये आपण अजून काही महत्त्वाचे म्हणजे 2025 चे समोरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.